2 दिवसांच्या उपचारानंतर वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयामधून डिस्चार्ज, आयसीयू मध्ये उपचार घेतल्यानंतर कराडची जिल्हा कारागृहामध्ये रवानगी. बीड हत्या प्रकरणासह मकोका गुन्ह्यातील आरोपींची संपत्ती गोठवण्यासाठी एसआयटीचा अर्ज, आरोपी वाल्मिक कराडचाही अर्जामध्ये उल्लेख. संपत्ती गोठवल्याशिवाय आरोपींचे धागेदोरे कळणार नाहीत. आकासह इतर लोकांच्या नावावर संपत्ती आहेत, दुसऱ्याच्या नावावर केलेल्या संपत्तीची गोठवा, सुरेश धस यांची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना साहित्य पुरवणाऱ्या बालाजी तांदळेचा सीसीटीव्ही फुटेज समोर. सीसीटीव्हीमध्ये तांदळे आरोपींसाठी ब्लँकेट घेत असल्याची दृश्य. तांदळेवर धनंजय देशमुखांना धमकावल्याचाही आरोप. सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी दमानियांची भेट घेतली. धनंजय देशमुखांची अंजली दमानिया यांच्यासोबत चर्चा. अंजली दमानियांचा बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांना फोन. परळीमधील कार्यकर्त्यांच्या बैठकीला धनंजय मुंडेंची पाठ. मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या बैठकीला तब्येत बरी नसल्यानं मुंडे गैरहजर. परळीमधील जगमित्र कार्यालयाची सूत्र अजय मुंडेंच्या हाती. वाल्मिक कराडच्या खुर्चीवर आता धनंजय मुंडेंचे भाऊ अजय मुंडे. अजय मुंडे जिल्हा परिषदेचे सदस्य असून गटनेते देखील आहेत. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा अधिकार अजित पवारांना. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांनी निर्णय घ्यावा, शिवेंद्र राजेंची प्रतिक्रिया. बीड हत्या प्रकरणासंदर्भातील जनाक्रोश मोर्चामध्ये फूट पडल्याचं चित्र. कालच्या मोर्चाला सुरेश धस गैरहजर. धस यांच्या गैरहजेरीमागे आव्हाडांचं वक्तव्य असल्याची चर्चा. अक्षय शिंदेनं अत्याचार केलाच नाही, ज्यांनी बलात्कार केला त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या. पोलिसांनी फेक एन्काउंटर घडवून आणला. बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप. जितेंद्र आव्हाडांचं अक्षय शिंदेबाबतचं मोर्चातील वक्तव्य आवडलं नाही. भाजपच्या सुरेश धस यांच्याकडून नाराजी व्यक्त. सुरेश धसांच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही, माझ्या सूत्रांच्या आधारावर मी बोलतो. जितेंद्र आव्हाडांचं सुरेश धसांना प्रत्युत्तर. जरांगे स्टंटबाज, त्यांचं आंदोलन असंवैधानिक. सुरेश धस आणि जरांगेंमध्ये समाजाचा नेता कोण यासाठी स्पर्धा. सदावर्तेंची टीका. तर टॉम अँड जेरी बघणं सोडलं. सदावर्तेंवरच्या प्रश्नावर धस यांचं उत्तर. सुरेश धस मनोज जरांगेंमध्ये वर्चस्वाची लढाई आहे असं समजायचं का. प्रकाश आंबेडकर यांच्याकडूनही प्रश्न उपस्थित. अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला. जरांगे पाटलांना उपोषण मागे घेण्याची तहसीलदार चव्हाण यांची विनंती. तर मागण्यांचं निवेदन सरकारला पाठवण्यात आलं. चव्हाण यांची माहिती. जरांगेंच्या आंदोलनाला आता पूर्वीसारखी धार नाही. वडेट्टीवारांची जरांगेंच्या उपोषणावरून टीका. शरद पवारांचे पुढील 4 दिवसांचे सर्व कार्यक्रम तब्येतीच्या कारणास्तव रद्द. शरद पवार सिल्वर ओक निवासस्थानी विश्रांती घेणार. भगव्याला कलंक लावणारा अजून जन्माला आलेला नाही. हिंदुत्वाचा छत्रपतींचा भगवा कायम तेजस्वीच राहणार. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. महापालिका निवडणुकांमध्ये भगवा झेंडा फडकवणार. निवडणूक कधीही लागतील. एकनाथ शिंदेंकडून तयारीला लागण्याच्या सूचना. टीका करण्यापेक्षा ठाकरेंनी घराबाहेर पडावं. उपमुख्यमंत्री शिंदे रुसणारे नाहीत. शंभूराज देसाईंचं ठाकरेंच्या टीकेवर प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंना संविधानामध्ये किती पानं आहेत ते विचारा. निलेश राणेंकडून उद्धव ठाकरेंचा अडाणी म्हणून उल्लेख. मी कुठेही जाणार नाही. सामंतांच्या दाव्यावर भास्कर जाधवांचं उत्तर. उदय सामंतांना कोणता अनुभव आला हे मला माहिती नाही. सामंतांनी केलेल्या विधानावर भास्कर जाधवांचं मिश्रण. भरत गोगावलेंनी उंची इतकं बोलावं. रायगडचा पालकमंत्री आमचाच. शिंदे गटानं दोस्तीमध्ये कुस्ती करू नये. राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांची टीका. माजी आमदार अनिकेत तटकरेंनी गोगावलेंचं आव्हान स्वीकारलं. माझी सुद्धा पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरामध्ये येण्याची तयारी. दूध का दूध पाणी का पाणी होऊनच जाऊ दे. अनिकेत तटकरेंचं वक्तव्य. आंबेडकर फॅशन वाटणाऱ्यांना फॅशन काय असते ते दाखवतो. संविधान बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवणार. संविधान दिंडीमधून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. ठाकरेंनी धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप केलं तर खरी शिवसेना कुणाची यावर विधानसभेमध्ये जनतेनं शिक्कामोर्तब केलं. शिंदेंची प्रतिक्रिया. अमरावती त्रिशूलच्या नावावर शस्त्रांचं वाटप. यशोमती ठाकूर यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्रिशूलधारी शस्त्राचे फोटो दाखवले. तर यशोमती ठाकूर यांची अवस्था महाभारतामधल्या गांधारीसारखी. अनिल बोंडेंची प्रतिक्रिया. गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची चौकशी व्हावी. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांची मागणी. पवारांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं काम शहांनी समजून घेतलेलं नाही. पवारांवरील टीकेवरून जयंत पाटलांचा शहांना टोला. जालना महापालिकेवर भगवा झेंडा फडकवणार. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांचा दावा.
या निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, खोतकरांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेच्या जालन्यामधल्या सभेमध्ये अब्दुल सत्तार गैरहजर. मंत्रिपद न मिळाल्याने सुद्धा अब्दुल सत्तार नाराज असल्याची चर्चा. तर जालन्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आभार दौरा. शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद नाकारल्यानंतर सर्व आमदारांनी समजूत काढली. मंत्री गुलाबराव पाटलांनी किस्सा सांगितला. देवेंद्र भाऊंप्रमाणे आपणही मोठं मन दाखवलं पाहिजे असंही सांगितलं. पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे जालन्यात. अर्जुन खोतकरांकडून पंकजा मुंडेंचं स्वागत. पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्ये आज शासकीय कार्यक्रम. प्रफुल्ल पटेलांनी मुख्यमंत्री फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली. पटेल आणि फडणवीसांच्या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट. महाराष्ट्र युवक काँग्रेस कार्याध्यक्षपदी शिवराज मोरे यांची नियुक्ती. कुणाल राऊत यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच मोरेंची वर्णी. महाराष्ट्र युवक काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत धुसफूस. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर जालन्यामध्ये ठाकरे गटाला धक्का. जिल्हा प्रमुख आसाराम बोराडेंची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये जालन्यामध्ये पक्षप्रवेश. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत पुरकेंचा पक्षाला घरचा आहेर. तोंडामध्ये सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना आजही आपण सत्तेमध्ये असल्याचंच वाटतंय. निवडणुकीमधील पराभवानंतर सुद्धा कार्यकर्ते पेटून का उठत नाहीत, पुरकेंचा सवाल. ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर उपाधी देण्यावर किन्नर जगद्गुरू हिमांगी सखीचा विरोध. ममता कुलकर्णी महिला आहे की किन्नर हे सत्य समोर येऊ दे. तर ममताचे दाऊद गँगशी संबंध, हिमांगी सखी यांचा गंभीर आरोप. कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईच्या चरणी लीन. शिंदेंकडून मंदिरातील मातृलिंगाचंही दर्शन. सर्वांग सुंदर सर्वोत्तम भारत हाच महाराष्ट्राचा ध्यास. भारताचा पॉवर हाऊस असलेल्या महाराष्ट्र डेटा सेंटरचं कॅपिटल होणार. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. देशभरात 76व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या उपस्थितीमध्ये शिवाजी पार्कवर आज ध्वजवंदनाचा कार्यक्रम. तर विधानभवनामध्ये सुद्धा झेंडावंदन केलं जाणार. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीमधील कर्तव्यपथ सज्ज. अनुचित प्रकार टाळण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून वाहनांची तपासणी. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र पोलीस दलाला एकूण 43 पदकं जाहीर. रवींद्र सिंगल, दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पदक जाहीर. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कारांची घोषणा. ज्येष्ठ गायक पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार. तर अभिनेते अशोक सराफ, गायक अरिजित सिंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर. केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर. डॉक्टर विलास डांगरे, मारुती चितमपल्ली आणि भैरोसिंग चौहानांचा सन्मान. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उजनी धरणावर आकर्षक विद्युत रोषणाई. तिरंग्याच्या रंगामध्ये उजनी धरणावर विद्युत रोषणाई. विठ्ठल मंदिराला आकर्षक तिरंग्याची विद्युत रोषणाई. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मंदिर परिसर झळाळून उठलं. नवी मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई. प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंग्याची रोषणाई. धुळ्यामधल्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर आकर्षक विद्युत रोषणाई. प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. इंदापूरमध्ये जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळ्यामध्ये अजितदादा आणि सुप्रिया सुळेंमध्ये अबोला. दादा आणि ताईंनी एकमेकांकडे बघणं सुद्धा टाळलं. पालकमंत्री अजित पवारांचा पुणे महापालिका आयुक्तांना फोन. जीबीएस आजाराच्या रुग्णांच्या बिलावरून आयुक्तांशी चर्चा. सरकारी हॉस्पिटलमधून काय मदत करता येईल याबाबत कळवण्याच्या सूचना. रोहा अष्टमी अर्बन बँक कवडीमोल भावानं बिल्डरला विकल्याचा नागरिकांचा आरोप. ठेवीदारांच्या आक्रोशाची खासदार सुनील तटकरेंकडून गंभीर दखल. बँक विक्री स्थगितीसाठी तटकरेंचा थेट सहकार मंत्र्यांना फोन. उदयनराजेंचा छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांना फोन. छत्रपती संभाजी महाराजांच्या लेझिमवरील नृत्यावर आक्षेप. दिग्दर्शकांना आक्षेपार्ह सीन हटवण्याच्या सूचना. नांदेडच्या हिप्परगा माळ इथून श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याला सुरुवात. गेल्या 8 वर्षांपासून हिप्परगा गावातील वारकरी संप्रदायाकडून दिंडीचं आयोजन. भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी. भाग्यश्रीला महिला कुस्तीपटूला मानाची गदा आणि महाराष्ट्र केसरी किताब. चंद्रशेखर बावनकुळे, पंकज भोयर, अनिल बोंडे, प्रताप अडसड यांची उपस्थिती. गुजरातमधील बिबटे महाराष्ट्रामध्ये सोडले. नंदुरबारमधल्या मनिबेली चिमलखेडी गावामध्ये बिबटे सोडल्याचा ग्रामस्थांचा आरोप. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये व्हायरल होणारा व्हिडिओ खोटा. गुजरातचे वनमंत्री मुकेश पटेल यांनी आरोप फेटाळले. पुणे पालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षाकडून एकाला मारहाण. माजी अध्यक्ष बाबूराव सांदेरेंकडून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण. मारहाणीचं कारण अद्याप स्पष्ट.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोठ्या प्रमाणात कोकेन जप्त. टांझानियाहून आलेल्या प्रवाशाकडून 7.5 कोटींचं कोकेन हस्तगत. पोटातून सोन्याची तस्करी केल्याचा प्रकार. निफाड तालुक्यामधल्या शेतकऱ्यांचा कृषी मंत्र्यांना सामूहिक आत्मदहनाचा इशारा. जिल्हा बँकेच्या जमीन लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी. लेखी आश्वासनानंतर आयुध निर्माणामधील आंदोलन मागे. स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्या अंकित बारेईच्या कुटुंबियांचं सुरू होतं ठिय्या आंदोलन. कुटुंबाला 30 लाखांची आर्थिक मदत आणि नोकरीचं आश्वासन. भंडारा जिल्ह्यामधल्या जवाहरनगर फॅक्टरीमधील स्फोटाप्रकरणी एसआयटी चौकशी होणार. स्फोटाप्रकरणी एसआयटी सखोल तपास करणार असल्याची पोलिसांची माहिती. फॅक्टरीमधील स्फोटामध्ये 8 निष्पाप कर्मचाऱ्यांनी जीव गमावला. वसमत तालुक्यामधल्या टोकाई सहकारी साखर कारखाना कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण. पीएफ रक्कम जमा करावी, थकीत पगार तातडीनं द्यावा यासह विविध मागण्यांसाठी उपोषण. परभणीमध्ये काँग्रेसकडून मतदान हक्क दिनानिमित्त जोरदार निदर्शनं. आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी. राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन. आंदोलनकर्त्यांकडून मतदानाच्या वाढलेल्या टक्क्यांवरून संशय व्यक्त. चंद्रपुरात खासदार प्रतिभा धानोरकरांसह काँग्रेस कार्यकर्त्यांची नारेबाजी. परभणीचे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विशाल कदम शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा. खासदार संजय जाधव यांचे निकटवर्ती अशी कदम यांची ओळख. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर. मंगेश साळवी ठाकरेंच्या शिवसेनेचे नवीन रत्नागिरी तालुका प्रमुख. साळवींच्या नावाला 2 दिवसामध्ये ग्रीन सिग्नल मिळणार. धुळ्यामधल्या मोहाडी प्रकरणामध्ये जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाईची मागणी. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रदेश अध्यक्ष अविनाश पाटील यांची मागणी. धुळ्यामधल्या काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा ईव्हीएम मशीनवर पुन्हा एकदा आक्षेप. आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात धुळे जिल्ह्यामधील 2 शाळांना पुरस्कार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंकडून शाळा प्रशासनाचं कौतुक. बदलापुरात महिलेकडून 14 वर्षीय मुलाला अमानुष मारहाण. खेळताना आपल्या मुलाला बॉल लागल्याच्या रागातून मारहाण. मोहन हायलँड सोसायटीमधली घटना. परप्रांतीय महिलेविरोधात गुन्हा दाखल. बदलापूर पालिकेमध्ये 5 वर्षामध्ये 700 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. भाजपनं पालिकेची 5 वर्षांची श्वेतपत्रिका काढली. प्रशासकीय राजवटीमध्ये अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप. शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून कॉपीमुक्त अभियानाचा आढावा. कॉपीमुक्तीसाठी कार्यशाळेचं आयोजन. कार्यशाळेला नागपूर विभागामधील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती. परभणीमधल्या घटनेच्या निषेधार्थ परभणीमध्ये वंचितचा 30 तारखेला जनआक्रोश मोर्चा. सोमनाथ सूर्यवंशींना न्याय देण्याच्या मागणीसाठी मोर्चा. प्रकाश आंबेडकर मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता. बुलडाण्याच्या चिखलीमधील सोनेवाडीमध्ये शेत रस्त्यासाठी महिलांचं उपोषण. शेत रस्त्यात अतिक्रमण केल्यानं शेतकऱ्यांना नाहक त्रास. शेतामध्ये जाणारा रस्ता मोकळा करून देण्याची मागणी. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी परभणीमध्ये शेतकरी आक्रमक. शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीकडून मंत्री मेघना बोर्डीकरांना निवेदन. सांगली जिल्हा बँकेमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर व्हिल्स ब्लोअरचे धोरण लागू. बँकेमधील गैरकारभार कळवल्यास 10,000चं बक्षीस मिळणार. येवल्यामधल्या जनता नागरी पतसंस्थेच्या आणि ठेवीदारांचं उपोषण. ठेवी व्याजासह परत कराव्यात या मागणीसाठी आंदोलक आक्रमक. शासनानं चेअरमन आणि संचालकांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव करून ठेवी परत करण्याची मागणी. धाराशिवच्या उमरगा येथे रिकाम्या डिझेल टँकरच्या टाकीला वेल्डिंग करताना स्फोट. टँकर चालक आणि वेल्डिंग करणाऱ्या दोघेही भाजले. उपचार सुरू. अग्निशमन दलानं विझवली आग. बुलडाण्याच्या शेगाव तालुक्यामधल्या माटर गावातील पाणी पिण्यास आणि वापरण्यास अयोग्य. या पाण्याचा वापर टाळा. आरोग्य विभागाच्या सूचना. गावामध्ये केस गळतीचे सध्या 19 रुग्ण. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या मूल बस स्थानकावर विद्यार्थिनींचं बस रोको आंदोलन. शालेय बसेस वेळेमध्ये नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्यानं बस स्थानक परिसरात ठिय्या. लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे. सांगलीमध्ये महिलांच्या टोळीकडून रेकी. सीसीटीव्हीमध्ये ही टोळी कैद. तर सांगली परिसरात भीतीचं वातावरण. या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. आंबेगाव तालुक्यामधल्या रांजणी गावामध्ये उघड्यावरच वैद्यकीय कचरा टाकल्याचं समोर. इंजेक्शनच्या सिरिंज, रिकाम्या बाटल्या, औषधं टाकल्यानं नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची नागरिकांची मागणी. अहिल्यानगरच्या राहत्यामधील शारदा शैक्षणिक संकुलामध्ये कॉपी मुक्ततेसाठी जनजागृती अभियान. परीक्षेमध्ये कॉपी करणार नाही विद्यार्थ्यांकडून शपथ.